नमस्कार। आज आपण तयार करणार आहोत एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ। म्हटलं तर आमटी, म्हटलं तर भाजीला पर्याय म्हणून जेवणाच्या ताटात विराजमान असा हा अप्रतिम पदार्थ म्हणजे डाळ वांगे। नेहमीच वांग्याची भरीत भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एक चमचमीत पर्याय म्हणजे डाळ वांग। एकदा का तुमच्या आवडीप्रमाणे पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर डाळ वांगे खाल्ले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ते मनापासून आवडतेच। डाळ वांगे तयार केले की जेवणासाठी दुसरी काहीही भाजी तयार करण्याची गरजच राहत नाही। नेहमीचे फोडणीचे वरण, आमटी खाऊन कंटाळा आला की डाळ वांगे नक्की करून पहा। मिटक्या मारत सर्वजण खातील। चला तर मग हे पारंपरिक स्वादिष्ट डाळ वांगे आपण तयार करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। त्यासाठी आपल्याला तुरडाळ लागणार आहे। इथे 1 वाटी तुरडाळ आपण घेतलेली आहे आणि आता ही धुवून घेणार आहोत स्वच्छ। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल। ही डाळ आपण भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। नंतर डाळीवर राहील इतपत, डाळीच्या वर येईल इतपत पाणी आपण घातलेलं आहे डाळीमध्ये आणि त्यात हळद आणि हिंग घालून घेतले थोडीशी। आणि आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजायला लावणार आहोत। 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपल्या कुकरमध्ये जर 4 शिट्ट्यांमध्ये होत असेल तर 4 शिट्ट्या घ्या। इथे आपण चिंच घेतलेली आहे 1 छोट्या लिंबा एवढी आणि ही चिंच आपण आता पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। ही आपले डाळ वांग बनवण्यापूर्वीची तयारी आपण करून ठेवतोय। तर आता ही बाजूला ठेवूयात आणि इथे मी डाळ वांग्यासाठी 2 वांगी घेतली आहेत, कारण की वांगी 2 राहिली होती परवा दिवशी भाजी केल्यानंतर। त्यातली ही 2 वांगी डाळ वांग बनवण्यासाठी मी ठेवली होती। ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण ती छान त्याचे काप करून घेऊयात। आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, कुटुंबियांबरोबर नक्की शेअर करा। तर हे अशा पद्धतीने आपण वांग्याचे काप करून घेत आहोत। खूप जाड किंवा खूप पातळ असे नाही, तर मध्यम अशा आकारात आपण हे वांग्याचे काप करून घेतलेले आहेत। पाण्यात ठेवूयात म्हणजे ते काळे पडणार नाहीत। तर आपली ही सगळी पूर्वतयारी झालेली आहे डाळ वांग बनवण्याची। पुढची कृती पाहूयात, पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते। इकडे आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे खोबऱ्याचा किस घालून घेतोय आणि तो आपण गुलाबी रंगावरती छान भाजून घेणार आहोत। हे बघा, असा गुलाबी रंगावरती भाजून झाला की तो आपण गार करायला काढून ठेवूयात अशा रीतीने। आणि तोवर इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी सोलून 7 ते 8 आणि आल्याचे अगदी 2-3 छोटे तुकडे करून घेतलेत मी। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर इकडे हा खोबऱ्याचा किस मी मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि त्यामध्ये लसणाचे आणि आल्याचे तुकडे घालून घेतलेत, थोडंसं जिरं घातलं आणि काळा मसाला, आपला घरचा जो मसाला असतो आपण भाजीसाठी तयार केलेला, तो घालून घेतला आणि ते वाटायला घेतलं। इकडे चिंच जी आहेत आपली ती छान भिजलेली आहेत पाण्यामध्ये, त्यामुळे चिंचा त्यातनं मी काढून घेते पिळून। हे बघा, अशा रीतीने हा चिंचेचा कोळ तयार झाला आहे, गाळून घेतलात तरी चालेल। आणि हे इकडे आपलं जे वाटण आहे ते मी वाटीत काढून घेतलेलं आहे, खोबरं, लसूण, आलं आणि काळा मसाला घातलेला। इकडे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल खरं म्हणजे जास्त घातलं तर छान तवंग येतो, पण मी इथं थोडं कमीच घातलं आहे तेल। इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकली, ती छान तडतडायला लागली आहे। त्यात जिरं घालून घेतलं आपण अर्धा चमचा, थोडेसे मेथी दाणे घातलेत, गॅस थोडा बारीक करून घेतलेला आहे फोडणी करपू नये म्हणून। आणि कढीपत्त्याची पानं आपण तुकडे करून घातलेली आहेत। आता त्यामध्ये थोडासा हिंग आणि कोथिंबीर घालून घेतली आहे, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालं आणि हळद आणि तिखट घातल्यावरती ते करपलं नाही आहे। करपू नये म्हणून आपण असं कोथिंबीर वगैरे घातली की लगेच त्यानंतर हळद आणि तिखट घालावं। हे बघा, त्यामध्ये आता आपण वांग्याचे काप घातलेले आहेत आणि वांग्याचे काप आपण इथे तेलावरती असे छान परतून घेणार आहोत, म्हणजे मसाल्यांचा स्वाद, आपल्या फोडणीचा सगळा स्वाद त्या वांग्याला छान लागेल। आणि हे डाळ वांग अशा पद्धतीने नक्की बनवून पहा, खूप छान होतं। आणि यामध्ये आता आपण वाटलेला जो मसाला होता आपला, वाटण जे होतं खोबऱ्याचं, लसूण खोबऱ्याचं, ते घालून घेतोय, म्हणजे ते लसूण खोबरंही छान परतलं जाईल। यावेळी आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम आचेवर आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी घालून घेऊयात, पण त्याच्या आधी एक वाफ घेऊयात, म्हणजे लसूण खोबऱ्याचा चांगला स्वाद वांग्याला लागेल।
हे बघा छान परतून घेतले. अगदी 1 मिनिटाची वाफ काढून घेतली. यामध्ये मी आता काळा मसाला पुन्हा घालते. वाटणात घातला हे लक्षात ठेवायचं, त्याप्रमाणे घालायचं. म्हणजे साधारण 2 चमचे मी इथे काळा मसाला जो आपला घरचा केलेला असतो तो घालून घेतला आहे. आणि इथे कोमट पाणी घालून घेते मी. हे बघा खूप जास्तही पाणी नाही घातलेलं मी, वांगं शिजेल इतपत घातलेलं आहे. हे बघा तोवर इकडे आता ते शिजतंय वांगं, तोवर इकडे आपण जी शिजवलेली डाळ आहे आपली ती छान शिजवून झाली आहे. 3 शिट्ट्यांमध्ये ती मी छान आता रवीने हटवून घेते आहे. आणि त्यात पण थोडंसं पाणी घालून घेते डाळीमध्ये आणि ती थोडा वेळ गरम करायला ठेवते. म्हणजे आपलं दोन्ही डाळीचं आणि वांग्याची जी भाजी तयार झाली आहे त्याचं टेम्परेचर सेम राहील. हे बघा आपण पाहूयात वांगं शिजलं का. अगदी छान शिजलेलं आहे वांगं. थोडंसं शिजायचं बाकी आहे, पण डाळ घातल्यावरती ते आणखी शिजेलच, कारण की आपण डाळीला उकळी आणणार आहोत. इथे मी चिंचेचं कोळ घेतलेलं आहे, तेही घालून घेऊयात. खूप छान स्वाद येतो चिंचेचं कोळाचा. आंबट गोड असं जे आपलं छान वांग्याचं डाळवंग तयार होतं. आता छान ते उकळी आलेली आहे आणि चिंचेचं कोळही त्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊयात. हे बघा हे डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि डाळ घालून घेतलेली आहे. डाळवांग हे अगदी कुठल्याही ऋतूत खायला खूपच छान राहतं. गरमागरम असं डाळवांग वाफळता भात किंवा अगदी भाकरी किंवा पोळीबरोबरही छान लागतं. पावसाच्या दिवसात, हिवाळ्यात आणि अगदी उन्हाळ्यात तर खूपच छान पदार्थ आहे हा, कारण की झटपट होतो आणि भाजी किंवा दुसरं काहीही बनवण्याची गरज पडत नाही. डाळवांग भाकरी पोळी आणि भात असेल तर खूप छान. ह्यामध्ये आता आपण गूळ घालूयात. आपल्या आवडीनुसार घाला. चिंच आणि गूळ आपण आपल्या आवडीनुसार प्रमाणात घाला. आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित सगळं आपण मिक्स केलं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे आणि आपले डाळ आणि हे वांगं छान मिक्स झालेलं आहे. एकमेकात त्याचे स्वाद चांगले मिक्स झालेले आहेत. ह्याच्यावरती थोडीशी छान कोथिंबीर घालूयात, खूप छान त्याचा स्वाद येतो. आणि आता गॅस बंद करूयात आणि झाकण ठेवून देऊयात. आणि अशा रीतीनं हे आपलं डाळवांग तयार झालेलं आहे. आपणही आपली ही पारंपरिक पदार्थ जो आहे डाळवांग हे नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपली ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.